जय सद्गुरू. श्री उपासनी साई वाकसुधा भाग दुसरा, अध्याय क्रमांक 5. शके 1845 मिती पौष शुद्ध 9 मंगळवार, तारीख 15 जानेवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ पंचमो अध्याय प्रारंभ. संक्रांत किंक्रांत. एका बाईने भोगी संक्रांत किंक्रांत म्हणजे काय असा प्रश्न केल्यावरून महाराज म्हणाले, आपल्याला वाटते आपण कोणी निराळेच आहोत, परंतु आपल्याविषयी आपण कोणत्याही प्रकारे निराळे मानून न घेता खास परमेश्वर जो तोच आपल्या सर्वांच्या व सर्व जगाच्या रूपाने आहे असे निश्चित समजावे. तोच मनुष्याधिक अनेक प्राणीमात्रांच्या रूपाने दक्षिणायनाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत म्हणजे 6 महिने तो जगदात्मा जगापैकी सुखदुःखाचा उपभोग घेऊन दक्षिणायनाच्या शेवटच्या दिवशी सर्व उपभोगाची त्याची पूर्णता होते, म्हणून तो भोगीचा दिवस मानलेला आहे. त्या भोगीच्या दिवशी म्हणजे दक्षिणायनाच्या अखेरच्या दिवशी जगापैकी सर्व भोगाची समाप्ती करून उत्तरायणात सुरुवात होण्याबरोबर दक्षिणायनातून उत्तरायणाच्या गतीने तो परमात्मा आपल्या सुखामध्ये जातो असा हा नियम आहे. आपण आपल्याला परमेश्वराशिवाय निराळे आहोत, म्हणून या दक्षिणायनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी जगापैकी सर्व उपभोगाची परिसमाप्ती करून परमात्म्याबरोबर आपण सर्वांनी उत्तरायणाच्या गतीने खऱ्या अखंड सुखात जाण्यास तयार व्हावे. सर्वोपभोगाच्या परिसमाप्तीचा दिवस म्हणून त्याला भोगी म्हणतात आणि त्यातून अखंड सुखात जाणे हे आहे त्याला म्हणतात संक्रांत. म्हणजे पहिली जी आपली दुःखात्मक अवस्था ती सोडून सुखाच्या अवस्थेत जाणे म्हणजे इकडून तिकडे जे होणे म्हणजे संक्रांत झाली. इकडचा एक भाग आणि पलीकडचा एक भाग अशा उलटसुलट 2 भागांमुळे मध्ये जो एक संधिकाळ आलेला आहे त्याला म्हणावे पर्वकाळ. पर्व म्हणजे दोन्ही भागांचा मधला सांधा. त्या पर्वाचे महात्म्य फार मोठे आहे, कारण दक्षिणायन आणि उत्तरायण हे जे 2 भाग जगाकरता झालेले आहेत त्या दोन्ही भागांच्या मध्यावस्थेने म्हणजे त्या सर्व अवस्थेच्या योगे दोन्ही भाग सुटून ज्याच्या आधारावर ते दोन्ही भाग निर्माण झाले अशा त्या शुद्ध खास परमेश्वराजवळ त्या सांध्यातून निघून जाता येते. म्हणून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होताना मध्ये जो काळ आहे त्याला पर्व काळात ठरलेली सत्कर्म करण्याची अत्यंत जरूर आहे. म्हणजे त्यावेळेस केलेले जे सत्कर्म त्याच योगे कर्म करण्यास त्या सांध्यामधून म्हणजे पर्वातून अनायासे सत अवस्थेत आकर्षण केला जातो. सत्कर्माचा परिणाम सत अवस्थेत जाणे हा आहे. सत म्हणजे खऱ्या सुखाचे आणि अखंड आनंदाचे स्थान. आता हे दक्षिणायनातून उत्तरायणात आणि उत्तरायणातून दक्षिणायनात या गतीने तो परमात्मा आपल्या भक्तांसह जाणे येणे करतो. ते कोणत्या रूपाने तर सूर्यनारायणाच्या रूपाने. दक्षिणायनातून उत्तरायणात सूर्यनारायणाचे संक्रमण होते, म्हणजे धनराशी सोडून मकर राशीला जातो. प्रत्येक राशीच्या वेळेस सूर्यनारायणाचे दर महिन्यात संक्रमण होतच असते, परंतु 6 महिन्यांनी दक्षिण भागातून उत्तरेकडे व उत्तर भागातून दक्षिणेकडे असे उलटापालट गती होते. ती तरी अदृष्ट असल्याने कालचक्राच्या गतीमुळे पृथ्वीला गती येऊन होते, म्हणून त्यावेळेच्या संक्रांतीचे फळ विशेष महत्त्वाचे मानले आहे. म्हणून दक्षिणायनातून उत्तरायणात सूर्य जाताना त्या संधिकाळाचे धनसंक्रांत आणि मकर संक्रांत यांचे विशेष महत्त्व आहे. तसेच उत्तरायणातून दक्षिणात जाताना मिथुन आणि कर्क या संक्रांतीचेही विशेष महत्त्व आहे. यावरून भोगी म्हणजे काय, संक्रांत म्हणजे काय, पर्वकाळ म्हणजे काय हे सर्वांना बहुतेक समजलेच असेल. इंग्रज सरकारने काढलेली आगगाडी ठरलेल्या वेळेस ड्रायव्हर गार्ड यांच्याबरोबर इतर बसून जाणारे बसोत वा ना बसोत ठरलेल्या ठिकाणी जातच असते. ती गाडी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी त्या गाडीत बसून त्यांना कोणाला जावायचे असते ते तिच्या निघण्याच्या वेळेस तिच्या नियमाला अनुसरून तिकीट वगैरे घेऊन प्लॅटफॉर्मवर तयार राहतात व ती गाडी स्टेशनवर आल्याबरोबर चट दिशी बसणारे त्यात बसून थेट मुंबईस ती गाडी जाते. तो बसणारा थेट मुंबईत जाणार असला तर तोही थेट मुंबईलाच उतरतो. म्हणजे तो मनुष्य जेथून बसला तेथून मुंबईत जाणे हे झाले संक्रमण, आणि या स्टेशनापासून मुंबईपर्यंत जाईपर्यंतचा मधला काळ तो झाला संधिकाळ, पर्वकाळ. तेवढ्या त्या मुंबईच्या दरम्यान असलेली जितकी स्टेशने त्यापैकी कोणत्याही स्टेशनावरून कोणीही मुंबईत जाणारा बसला तरी तो पर्वकाळातच बसला, म्हणून तो मुंबईत जाऊन पोचतोच.
तसेच तो परमात्मा सूर्यनारायणाच्या रूपाने आगगाडीसारखा ठरलेल्या वेळेस दक्षिणायनातून उत्तरायणात व उत्तरायणातून दक्षिणायनात कोणी त्याच्या रीतीप्रमाणे तयार होऊन त्याच्याबरोबर जावो अगर न जावो तो जातच असतो. त्या परमात्म्याबरोबर उत्तरायणात सूर्यनारायणाच्या गतीने ज्याला अखंड सुखाच्या गावाला जायचे असेल त्याने दक्षिणायनाच्या अखेरच्या भोगीच्या दिवशी उत्तरायणात जाण्याकरता सर्व विषय उपभोगाची परिसमाप्ती करून सत्कर्माने मनाने पूर्ण तयार करून मकर राशीला सूर्यनारायण जाईपर्यंत सत्कर्मे करीत राहून सूर्यनारायणाबरोबर उत्तरायणात आपणही सत्कर्माच्या योगे आधारे उत्तरायणाच्या गतीने निघून जावे. सत्कर्म करणाऱ्या ईश्वर भक्तांचा जर उत्तरायणात अंतकाळ झाला तर तो खास परमेश्वरी अवस्थेत सर्व सुखात जात असतो हा सिद्धांत आहे. याकरता अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयत्न गच्छन्ते ब्रह्म ब्रह्म विदो जनः हा श्लोक गीतेत पाहून घ्यावा. तर या मकर संक्रांतीच्या सर्व उत्तरायणाच्या काळात जे जे कोणी निष्काम बुद्धीने सत्कर्म पुण्यकर्म करतात त्यांचा कोणत्याही काळात जरी अंतकाळ झाला तरी उत्तरायणात काळातच अंत झाल्याचे त्यांना फळ मिळते. आता संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांतीचा मानतात. किंक्रांती म्हणजे संक्रांतीच्या उलट बाजूची अवस्था. चांगल्या बाजूत जाणे म्हणजे संक्रांत, सम म्हणजे सम्यक, उत्तर सुखाचे चांगले त्या बाजूस जाणे म्हणजे संक्रांत आणि तिकडे जाऊ लागले की वाईट जे आहे ते उलट्या अवस्थेत मागे जाते ती झाली किंक्रांत. जसे एखाद्या वाईट जागेतून चांगल्या जागेत जाणे म्हणजे संक्रांत आणि चांगल्या जागेत जाताना वाईट जागा जी मागे मागे होत जाते ती झाली किंक्रांत. की म्हणजे वाईट, की पुरुष म्हणजे वाईट मनुष्य, ती वाईट अवस्था मागे मागे पडत जाणे म्हणजे किंक्रांत. म्हणून अगोदर पहिला दिवस संक्रांतीचा व संक्रांतीच्या सुरुवात झाली म्हणजे उलट गतीने किंक्रांतीला आपोआपच सुरुवात होते. थोडक्यात समजून घ्यायची म्हणजे सत्कर्म वाढत गेले म्हणजे त्याची उलट बाजू दुष्कर्मे सुटत जातात. दुष्कर्मे सुटत जाणे हीच किंक्रांत. किंक्रांतीची म्हणजे दुष्कर्म मागे हटवण्याची आपल्याला जरुरी आहे, पण तिच्या प्राप्तीसाठी प्रथम संक्रांतीची बाजू म्हणजे सत्कर्म करण्याची बाजू स्वीकारली पाहिजे आणि आपण होऊनच दुष्कर्मे टाकण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहिलो तर ते किंक्रांतीचे व्रत आपण केल्यासारखे होऊन संक्रांतीचे व्रत आपोआपच केले असे होते. आणि नेहमी सत्कर्मे वाढून संक्रांतीचे व्रत पाळीत गेले म्हणजे किंक्रांतीचे व्रत आपोआपच केल्यासारखे होते. यावरून काय झाले की तुम्ही कोणीही इमाने इतबारे संक्रांतीच्या रीतीप्रमाणे तरी वागा किंवा किंक्रांतीच्या रीतीप्रमाणे तरी वागा, कोणत्याही रीतीने वागले तरी फळ अखंड सुखाचेच मिळणार. या संक्रांतीच्या पर्वकाळात श्राद्धाधिक क्रिया केल्या म्हणजे उत्तरायणातच त्याचा अंतकाळ झाला असे होऊन ते वाढ वडील व आपण परमात्म्याबरोबर सद्गतीस जातो. हे तर सर्व बरोबरच आहे, परंतु संक्रांत किंक्रांतीचा कथाभाग आणि कोठे असेल तोही योग्यच असेल. ज्याला उलट स्थितीत जावायचे असेल त्याला वाटेल तेव्हा संक्रांत. सत्पुरुषात सहवासात राहिले, चांगली अवस्था आणण्याची क्रिया केली म्हणजे संक्रांत वाटेल तेव्हा करता येते. त्याला अमुकच दिवस अमुकच महिना कशाला पाहिजे. करणाऱ्यावर मनाच्या तयारीवर सर्व आहे. न करणाऱ्या करता निदान तेवढ्यापुरते तरी सत्कर्म करण्यासाठी संक्रांतीसारखे दिवस आहेतच. करणाऱ्याला गटके संक्रांत किंक्रांत करता येते. मनाचे चांगले विचार चांगले कर्मे वाढून सुखात जाणे म्हणजे संक्रांत. मनाचे वाईट विचार वाईट कर्मे सोडीत जाऊन सुखात गेले म्हणजे किंक्रांत. कडू भोपळ्याचा उपयोग व योगमाया. चांगल्या कर्माने सुख मिळतात आणि वाईट कर्माने दुःखच मिळते. तसे सुख मिळण्याकडे वाईट कर्माचा उपयोग होत नाही असे कोणी विचारल्यावर महाराज म्हणाले, चांगले कर्म करताना प्रथम दुःख वाटते परंतु परिणामी ते नेहमी सुखदायकच होते आणि वाईट कर्मापासून प्रथम क्षणिक सुख वाटते पण परिणामी नेहमी दुःख भोगीत पडावे लागते. वाईट कर्मानेही नेहमीच्या सुखाचा लाभ होतो परंतु त्या वाईट कर्माची शेवट जी परिसीमा तोपर्यंत कितीही अडथळे आले तरी ते न सोडता परिसीमा पूर्ण होईपर्यंत करीतच राहिले व त्या दुष्कर्मापासून येणाऱ्या सुखाचा भोगही पूर्ण भोगला गेला म्हणजे पुढे खऱ्या सुखाचीही प्राप्ती होते. जसे वाल्याकोळी इत्यादी. पण वाईट कर्म अर्धवट राहिले तर त्यापासून खऱ्या सुखाचा लाभ न मिळता वाईट कर्माप्रमाणे दुःख मात्र भोगावे लागते. वाईट कर्म करीत असता देहपात झाला तर त्याचे फळ संकट रूपाने भोगण्याकरता पुन्हा तुम्हाला यावे लागते आणि सत्कर्म करीत असता देहपात झाला तरी परमार्थ प्राप्ती होईल किंवा ऐहिक सुखोपभोगाची प्राप्ती झाली तर ते सत्कर्मापासून झालेले पुण्य खर्ची पडेल
वाल्याकोळ्याने माणसे मारून प्रत्येक माणसाला एक खडा याप्रमाणे रांजणात टाकून 7 रांजण भरले होते. आता तसे होते काय? एक बकरी मारली तरी शिक्षा होते. सूरदासाचेही असेच. तो आपल्या प्रिय स्त्रीला इतका बोलला की त्याला सर्प देखील चराटाप्रमाणे दिसला व प्रियेने मुद्दाम चराट लोंबत ठेवले आहे असे म्हणून सापाला धरून तो वर चढला व मला दुःख होऊ नये म्हणून मऊ चराट ठेवले असे तो समजला. सर्पाने तोंडाकडे बाजूने वर धरून ठेवले होते व त्याला धरून तो वर चढत असता त्याच्या ओढण्याने खाली पडू नये म्हणून सर्पाने घट्ट धरून ठेवले होते. पाऊस होता. नदी भरली असता देखील त्याने त्याची पर्वा केली नाही. बेफामाला संकटाची जाणीव होत नसेल तो पापच करीत होता तरी श्रीरामचंद्राची गाठ पडली. अशा रीतीने कोणत्याही प्रकारच्या पापाची जर पूर्ण परिसीमा कोणाकडून होऊ शकेल त्यालाही खरे सुखदायक अशा रामपदाची थेट भेट होऊन जाईल. परंतु पूर्ण परिसीमा येईपर्यंत कोणाकडूनही पापाचरण होऊ शकत नसते. कारण पाप झाले की त्याचे दुःख भोगल्याशिवाय सुटकाच नसते. आणि दुःख येऊ लागले की आय आय बाय बाय देवा आता कसे करू, देवा धाव इत्यादी दुःख निवारणासाठी देवासारख्या हाका मारून सत्कर्म करण्याची पाळी येते. म्हणजे दुष्कर्माला एक अडथळा होऊ लागतो. कसाही दुःख प्रसंग आला आणि कितीही संकट येऊ लागली तरी त्याच्या निवारणात सत्कर्माची बाजू धरली न पाहिजे आणि कोणाचाही आश्रय केला न पाहिजे. कसाही प्रसंग आला तरी सोडून आपल्या दुष्कर्माची परिसीमा करीतच जावी आणि त्याचे दुःख नेहमी भोगीतच राहावे. अशा रीतीने दुष्कर्माची म्हणजे पापाची जरी पूर्णता झाली तरी दुष्कर्म तेच पुण्यकर्म आणि पाप तेच अखेरीस पुण्य होऊन बसते असे सर्वांना होत नसते. लाखोंमध्ये एखादाच या मार्गाने ईश्वर प्राप्ती होते. बहुतेकांना या दुर्मार्गाने जाणे अशक्य आहे. अर्धवट केल्यास परिसीमा असा भोगावा लागेल की दे मायात धरणी ठाय म्हणून कोणीही वाईट करीत जाऊ नका. तात्पर्य अर्धवट राहिलेले व दुर्मार्गाने जाणारे त्याचे फळ या जन्मी व पुढच्या जन्मी अनेक दुःख रूपाने संकट रूपाने भोगावेच लागते. एखादा चोरी करणारा चोरी केल्याबरोबर पकडला गेला तर त्याला शिक्षा होणार. त्या शिक्षेबरोबर पाप खर्ची पडते. संचित राहिले नाही तर त्याने पचवले व पुढे वाढत्या प्रमाणात बरोबर 4 मंडळी घेऊन अगोदर दरोडे घालून नंतर बंड करण्याची तयारी केली म्हणजे पापाची वाढ सुरू झाली. अखेर सर्व राज्य चोरण्याची त्याला हिंमत आली म्हणजे चोरीची परिसीमा राज्याची चोरी करेपर्यंत आहे. राज्य चोरले गेले म्हणजे ते चोरीचे दुष्कर्म पुरे झाले म्हणून तो पुढे राजा होतो. जर मध्ये सापडला तर केलेले सर्व व्यर्थ होते. त्याला शिक्षाही त्याच मनाने मिळणार. चांगले थोडे जरी असले तरी वाया जात नाही. स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. सतबाजू धरून थोडे जरी कर्म झाले तरी ते मोठ्या संकटाहून बचावते. सुखप्राप्तीचे 2च मार्ग आहेत. जसे नदी तरून जाणे असता पोहून जाण्याची विद्या आपल्याजवळ असली म्हणजे व स्वतःला जर ती विद्या येत नसेल तर जो पोहणारा असेल त्याला धरून ठेवले पाहिजे. जो पोहून जाणारा आहे त्याच्या नियमाप्रमाणे वागले तर तो घेऊन जाईल. तो जसे ठेवील तसे राहून काहीही धडपड न करता स्वस्थ असले पाहिजे. पोहणारा जरी घेऊन जाईल तरी त्यालाही सुख व आपल्यालाही सुख होईल असे करावे. याकरता त्याचे नियम पाळावे. जर कोणास थोडे बहुत पोहता येत असेल तर तो तरून जाईल. मुमुक्षना सत्पुरुष नावाडाप्रमाणे आहेत खरे तरी नावेत बसण्याचेही काही नियम आहेत. तसे न केले तर नावाडी बसू देत नाही. केव्हा केव्हा मी भोपळ्याचे उदाहरण देत असतो. जर मला तुम्ही काही मानले असेल तर माझ्यावर बाजू घेऊन त्या उदाहरणाने सांगतो. गोड भोपळा चांगला का वाईट? गोडासच सर्वजण चांगले म्हणतात. कडूला कोण घेतो? एखादा चतुर म्हणेल गोड काय उपयोग? भाजी करून एकदा खाल्ली की दुसऱ्या दिवशी घाण होणार. कडूची योग्यता फार मोठी आहे. तो ओला असो किंवा सुकलेला असो, गोड भोपळा सुकल्यानंतर उपयोगाचा नाही. कडू दोन्ही स्थितीत उपयोगी आहे. ओला असताना त्यापासून बरीच दुखणी बरी होऊन आरोग्य होते. वैद्यशास्त्र पहा म्हणजे त्याचे गुण समजतील. वाळला तर वजनाने हलका व मळकट, आत कडू म्हणून विशेष उपयोगाचा नाही म्हणून कुठेतरी कानाकोपऱ्यात पडलेला राहतो. परंतु उपयोग करणे असेल तर कसा होतो पहा. नाना प्रकारची वाद्ये सतार, तंबोरा, एकतारी इत्यादी त्याची करतात व ही वाद्ये घेऊन परमेश्वराचे नामस्मरण करून तल्लीन होऊन जातात. भजन कीर्तन करून परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग धरतात. परमेश्वराचा लाभ करून घेण्याकरता त्या निकृष्ट वाळक्या कडू भोपळ्याचा उपयोग झाला. दुसरा उपयोग भरल्या नदीत त्यास मजबूत धरून उडी टाकली तर तो बुडू देत नाही. समुद्रात जरी उडी घेतली तरी तो बुडू देत नाही. कित्येक त्याच्या आधारे पोहणे शिकतात.
परंतु तो हातचा सुटला तर धरता येत नाही, पक्का धरून ठेवला लागतो. सुटला आणि सोडला तर तो हाती लागत नाही. तशी सत्पुरुषांची अवस्था आहे. निदान येथील अवस्था तरी तशीच आहे. बाहेर मळका काही शोभणारा नाही, आत कडू कानाकोपऱ्यात पडलेला, आज गोड नाही, लोकांना शिव्या देतो, त्रास देतो, मार्मिक बोलून सगळ्यांना टोचतो, वरून शोभियंत नाही, फाटके मळकट तरड अंगावर घेतलेले व त्या मळकट भोपळ्याप्रमाणे तो जसा वजनाने हलका असतो ते आम्हीही इतरांसारखे हलके मिळून दोघांची सारखी स्थिती. तो कानाकोपऱ्यात तर आम्ही मसनखाईत पडलेलो आहोत. त्या कडू भोपळ्याप्रमाणे आम्ही वेडी वाकडी ही जी अवस्था आहे. आता जर तुम्ही याचा उपयोग करून घेतला तर त्या कडू भोपळ्याप्रमाणे हा पिंजऱ्यातला कडू भोपळा परमेश्वराचा लाभ करून देईल, उपयोग करून घेणार आहे. इतर भोपळ्याची एकंदर आणि तंबूती तिला जवळ धरून तिच्या नादाने तिच्या साह्याने परमेश्वरी गुणानुवाद गाऊन परमेश्वर पदास जसे जातात, त्याचप्रमाणे या पिंजऱ्यातील जो हा कडू भोपळा त्यालाही हृदयात धारण करून जर परमेश्वरी गुणानुवाद गात राहिले तर हाच पिंजऱ्यातील कडू भोपळा तुम्हास परमेश्वर पदास नेऊन पोचवेल. तसेच जर या भोपळ्यास पक्के धरून ठेवले तर भवसमुद्रासारखे 7 समुद्र पार करून नेईल. नेहमी वाईटात चांगले असते, दुःखात सुख असते. चांगली वस्तू वाईटात घ्यावी लागते. नारळातील सर्व वस्तू त्याज्य आहेत, त्यालाच वाईट म्हणतात. शेंडी करवंट्या कोणी खात नाही. आज चांगली खाण्याची वस्तू आहे, ज्याला हे माहीत नाही तो तसेच जर तोंडास लावील तर वाईट म्हणून फेकून देईल, कारण त्याला वाईटापासून चांगले घेण्याची विद्या नाही. म्हणून त्याचप्रमाणे या पिंजऱ्यातील ज्याला पाहता त्याला भोपळा म्हणा किंवा एखाद्या निरुपयोगी वस्तू म्हणाल किंवा एखादी गर्दव सुवरासारखी पशु समजा किंवा काही वाईट साईट समजा, पण त्याच्यात ईश्वराने काहीतरी विशेष महत्त्वाचे गुप्त आणि उघड असे ठेवलेले आहे. म्हणून तर तुमच्यासारखे शेकडो योग्य लोक येथे जमतात व तुमच्यासारख्यांना ज्यांना काढून घेण्याची अक्कल आहे ते तर काढून घेऊन आपले खरे कल्याण करून घेतात. पण असेही पुष्कळ आहेत की ज्यांना या पिंजऱ्यातील वस्तूत काय अपूर्ण आहे ते काढून घेता येत नाही. ते वरील नारळाच्या आणि फणसाधिकांच्या काटेरी स्वरूप तसेच हीन पशूच्या देखाव्यासारखे काहीतरी समजून त्याज्य म्हणून इकडे दुर्लक्ष करून चालले जातात. तरी पण इथला जो परिणाम घडायचा तो घडतोच. जसा एखाद्या पायाने चालणारा प्रवासी माणूस जाता जाता मध्ये जर आडवी नदी आली व त्याला नदीत विशेष पाणी नसेल तर तो नदीतून पायाने जाऊ लागतो. तो नदी पार जाता जाता पायांना लागणारा धुराळा त्याने स्वतः काळजीने धुवून टाकण्याकडे जर दुर्लक्ष केले आणि तो घाईघाईने जरी त्या नदीतून पायाने चालून गेला तर तेवढा पुरतो त्याचा मळ आपोआप निघून जातोच. चांगल्या वाईटाचे कोटिंग म्हणजे आच्छादन आहे, खऱ्या वस्तूत वाईट वस्तूचे कोटिंग आहे, हा सिद्धांत आहे. असे उलटापालट होते. सुखाच्या अनुभवाच्या वस्तूला निरुपयोग वस्तूंचे कोटिंग असते. ज्याला वाईटातून चांगले काढता येत नाही परंतु खरोखरीच वाईटातील चांगले घेण्याविषयी तळमळ असते तर ते मिळवून देण्याविषयी ईश्वर त्याला मदत करतो. तसेच वाईटावर चांगल्याचे जे कोटिंग असते ते स्वाभाविक नसून माणसाकडून कृतीने आलेले आहे. तो चांगलेपणा खरा नसतो. वरील कृतीच्या चांगलेपणा भुलणारे लुब्ध होणारे ते सर्व फसतात. पुणेरी पगड्यासारखे आहे. वरून हातभर चिरोटी, कच्च्या रंगाचे वार्निश लावलेले झकपक रेशमी कपडा, उत्तम रंगाचा नारळी पदर, जरीचा झुपका आणि आत पाहिले तर चिंध्या, फाटके कागद इत्यादी वाईट पदार्थ असे हे आहे. कोठेही पाहून घ्या असेच हे सिद्धांती वाक्य आहे, कधीही बदलणारे नाही. बाह्य सुशोभितपणा घेणारे सर्व फसतात. काचेचा दिवा किंवा लाईट मजेशीर परंतु परिणामी वाईट. घासलेटापासून अपाय, फुटला की गेला. जितके वरून कृत्रिम चांगले आतमध्ये किंवा त्या आतील परिणाम वाईट. चांगल्यास वाईटाचे आच्छादन कोटिंग आहे. योगमाया वाईट सुखरूप, परमात्म्याला तिचे कोटिंग आच्छादन आहे. नाहम प्रकाशम सर्वस्व योगमाया समवृत्त. या गीतेतील श्लोक पाहून घ्या. मुळातच तसे आहे. तांदूळ खाताना त्याला कोटिंग वाईट, टाकाऊ, अपायकारक आहे. ते काढावे तेव्हा सुख आहे. आंबे इत्यादी उत्तम पदार्थात आत रस आहे, माधुर्य आहे. ती सिद्ध वस्तू वरील साल कडू, तुरट, निरुपयोगी, परंतु त्याचे कोटिंग त्या फळावर असे उलटसुलट आहे. साल कडू, आत रस गोड, त्याच्या आत कोय कडू. कोळीच्या पोटात बीज चांगले. आंब्याच्या झाडास निवडुंग किंवा काटेरी झाडाचे कोटिंग म्हणजे कंपाऊंड केलेले आहे. अस्सल वस्तू सुरक्षित राहण्यासाठी व्यवहारात जशी जरुरी पडते, जसे तांदळावरच्या टरफलाचे साळीचे आच्छादन असते ते काढून टाकून तांदूळ घ्यावे लागतात, तसेच इतर धान्य गहू, बाजरी, हरभरा
जोंधळा वगैरे, तसेच फळे, फणस, केळी, मोसंबी, नारळ वगैरे यांच्यावरून कोंडा, भूस, टरफले, सालपटे वगैरे असतात व त्यातून उपयुक्त मधुर असे असते. तसेच खास अखंड ब्रह्मसुख सच्चिदानंद अवस्था ही ते या जगातच आहे. परंतु नाशवंत निरुपयोगी त्याज्य अशा जगातील बाह्य वस्तूंच्या देखाव्याने व अज्ञानपणाने आच्छादित आहे. म्हणजे जे आपण डोळ्यापुढे दिसते ते सर्व नाशवंत, त्याज्य, निरुपयोगी, त्याला कोटिंग आच्छादन आहे. वस्तुतः जी आपल्याला सुख देणाऱ्या सद्वस्तू पाहिजे ती आपल्या जवळच तर आहे, पण ती व आपण सुद्धा स्वतः निरुपयोगी, त्याज्य असे जे अज्ञान आणि मूर्खपणा त्यायोगे आच्छादित झालेलो आहोत. म्हणून आपणच कोण काय वगैरे आपल्यालाच कळत नाही. जोपर्यंत असे हे मायेचे आच्छादन काढणार नाही तोपर्यंत जन्ममरणापासून मोकळे होऊन सुख मिळणार नाही व त्या खऱ्या सुखाच्या प्राप्तीकरता व मायेचे आच्छादन दूर होण्यासाठी जगात राहूनच सत्कर्मी करावे लागते. इतक्यात एक अर्धांगवायू झालेला सुब्राह्मण अय्यर नावाचा मद्रासी गृहस्थ दर्शनास येतो. त्याला उद्देशून महाराज म्हणाले, अर्धांगवायू जाण्यासाठी येथे आला आहात, येथे कसे बरे होणार? इथे तर दोन्ही अंग जाण्याची अर्धांगवायू जाण्यासाठी येथे आला काय? येथे कसे बरे होणार? येथे तर दोन्ही अंग जाण्याची बाजू आहे. राहत असाल तर राहा, ईश्वर इच्छेने जे होईल ते होईल, ते बघू आपण. या अध्यायाचे नित्य श्रवण पठण करणारे भाविक लोक त्यांना दक्षिणायनातून उत्तरायणात जे अत्यंत महत्त्वाचे ऐहिक व पारलौकिक सुखोपभोग आहेत ते परमेश्वरी कृपा होऊन सहज मिळू शकेल व आपल्या ठिकाणी असलेले दुःखकारक मायापटल निघून जाईल. सद्गुरू कृपेने मोक्ष मार्ग सुलभ होईल व त्यांचा स्त्रियांपुरता संसार सर्व प्रकारच्या सुखात जाईल असे निश्चयात्मक समजावे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया संक्रांत किंक्रांत योग माया विवरण नाम पंचमो अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.